हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिते नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण विचार केलेला होता आणि श्लोक आपण सुरू केलाय 9वा। नचमाम तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजया उदासीन वदासीन मसक्तम तेषु कर्मसु। भगवंत जी आपली भूमिका सांगतात, सृष्टी निर्माण करण्यामध्ये असणारा त्यांचा रोल, तो रोल सांगताना सांगतात की मी कशातही लिप्त होत नाही, उदासीन आणि अनासक्त असून त्या असक्त असल्यामुळं आणि उदासीन असल्यामुळं कोणत्याही प्रकारची कृती माझ्याकडून घडत नाही। असक्त म्हणजे आसक्ती नसणे, आसक्त आणि असक्त शब्द दोन वेगवेगळे आहेत। असक्त म्हणजे अनासक्ती आणि आसक्ती म्हणजे आसक्ती असा विचार। भगवंत सांगतात मी कशामध्येही आसक्त होत नाही, मी कशाचीही इच्छा करत नाही आणि इच्छा जोपर्यंत चालू असतात ही जीवाला एक सूचनाच आहे बरं काय। सर्व जीव सृष्टीला ही सूचना आहे भगवंताची की भगवंत भगवद्गीतेमध्ये बोलताना म्हणतात की मी कशाची अपेक्षा करत नाही, कशाची इच्छा करत नाही, त्यामुळे माझ्याकडून कर्म होत नाही। इच्छेतूनच कर्माची निर्मिती होत असते, त्यामुळे कर्म होत नाही। इच्छा नंतर कर्म आणि कर्मातून कर्मबंधन, कारण बरेच वेळा त्या अपेक्षा उरलेल्या शिल्लक असतातच आणि त्या बांधल्याशिवाय आपल्याला राहत नाही। त्यामुळे विषयांचं चिंतन त्यातूनच घडतं आणि त्यातूनच आपल्याला काय होतं की आपण बांधले जातो। भगवंतांचं सांगणं आहे, भगवंत म्हणतात उदासीनाप्रमाणे आपण राहिलो, उदासीन असणं म्हणजे उपेक्ष बुद्धीनं परमार्थ प्रपंचाकडे पाहिलं पाहिजे। उपेक्ष बुद्धीनं आपल्या सर्व असणाऱ्या संसाराकडे पाहिलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी उदाहरण देतात की एखादा मिठाचा बांध असतो, तो जसा त्या एका समुद्राच्या लाटेला थोपवू शकत नाही तशी मला कर्म बंधन करू शकत नाही। किंवा धुराची जी पडदा असतो तो पडद्याला वाऱ्याला तो पडदा टिकतच नाही। जर वाऱ्यानं तो टिकला असता, ते लहान पडदा असतो, वाहणाऱ्या वाऱ्याला जरा तो थांब म्हणू शकत नाही। तसं सूर्यबिंबामध्ये अंधार शिरत नाही आणि किंवा पर्वताच्या पोटामध्ये पर्जन्याच्या धारा शिरत नाहीत, तशा पद्धतीनं मला कर्माचा स्पर्श सुद्धा होत नाही। एरवी ये प्रकृती विकारी एक मीच असे अवधारी परी उदासीनाची परी करी ना करवी। मी करतही नाही आणि करवतही नाही। फार विचार करायला लावणारी वाक्य आहे बरं काही। पुढे पुढे जाऊन आपण थोडंसं आता भक्तियोगामध्ये शिरायला लागलो की आपल्याला ह्या गोष्टी बाजूला पडायला चालू होतात, पण मुळात हा तत्वज्ञानाचा भाग मूळ आहे बरं काय। याच वरतीच चिंतन व्हायला पाहिजे। 9व्या अध्यायाचं जे गूढ आहे ना, ते गूढ इथं दाखवलेलं आहे, म्हणून त्याला ऐश्वर्य योग असा शब्द वापरलेला आहे माऊलींनी आणि भगवंतांनी सुद्धा पश्चिमी ऐश्वर्य योगम शब्द वापरलाय। माझा ऐश्वर्य योग जर पाहायचा असेल तर मी काही करत नाही, कुणाकडून काही करवत नाही, मी सगळ्यामध्ये असून सुद्धा मी सगळ्यामध्ये नसतो। हाच खरा ऐश्वर्य योग आपल्याला कळला पाहिजे। कधी कळायला पाहिजे? देवपूजा करताना, तीर्थयात्रा करताना, नाम घेताना, ध्यान करताना, शास्त्राभ्यास करताना, जगामध्ये इतरांशी संबंध ठेवताना हा योग भगवंताचा आपल्याला समजला पाहिजे। मंदिरात आपण जाऊन मूर्तीचं दर्शन घेतो त्यावेळी हा योग लक्षात आला पाहिजे की कसा आहे खरा भगवंत आणि मी ज्या मूर्तीचा जो दर्शन घेतो ती मूर्ती म्हणजे नेमकं काय आहे हे जेव्हा समजायला लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं आपली भक्ती घडायला लागेल।
म्हणून हा ऐश्वर्य योग जो मौली सांगतात, हा ऐश्वर्य योग फार महत्वाचा आहे. त्यामुळे भगवंत म्हणतात मी माझ्यावरती काही परिणाम होत नाही. म्हणजे सूर्य आपल्या पद्धतीने कार्य करतो. मागच्या काही चिंतनामध्ये राजाचं उदाहरण दिलेलं आहे. राजाच्या सत्तेवर जसं सगळं राज्य चालत असतं, राजा स्वतः काही करत नाही, तसं भगवंत स्वतः काही न करता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पुढे आणखीन एक अत्यंत महत्वाचा दृष्टांत दिलेला आहे 2 ओव्यामधून. तो दृष्टांत आपण पाहूया, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. वरती सांगितले उदासीनाची या परी करीना करवी. मी उदासीन असतो, म्हणजे उत्पत्ती स्थिती लय ही कर्म मला बाधत नाहीत. कारण आणि प्रकृतीलाही सांगत नाही हे कर म्हणून. प्रकृती त्याच्या स्वभावाप्रमाणे करत असते. प्रत्येकाचा एक स्वभाव असतो आणि स्वभावाप्रमाणे माणसं सुद्धा वागताना आपल्या लक्षात येतात. एखाद्या माणसाला आपण कितीही सांगा, तर कितीही सांगितलं तर त्याचा मूळ स्वभाव गुण जो असतो ना, तो कधीच जात नाही. तो तसंच करत राहतो, बऱ्याच वेळा तसंच करत राहतो. एखाद्याला व्यसन असतं ना, तर तो व्यसन करतोच तो. पण ज्याला व्यसन नाही त्याला व्यसन लावण्याचा प्रयत्न जरी केला तर ते लागतच नाही. हा मुळात स्वभाव आहे त्याचा. तसा प्रकृतीचा स्वभाव आहे उत्पत्ती स्थिती लय करण्याचा. पण त्यासाठी ते काय करते, सत्यावर राहते. सत्ता आपल्याकडे घेत नाही, मात्र ती अधीन राहते परमात्म्याच्या, आणि परमात्म्याच्या अधीन राहून हे सगळं कार्य करत असते. म्हणून भगवंत म्हणतात तिचं सगळं चाललेलं आहे, मी काही करत नाही आणि मी करायला पण सांगत नाही. कारण तिच्या प्रकृतीच्या स्वभावाप्रमाणे ती करत राहते, काय करायला सांगितलं जात नाही. आणखीन एक दृष्टांत दिला, अतिशय सुंदर दृष्टांत आहे. जैसा दीपू ठेविला परिवरी कवना ते नियमी ना निवारी. 2 शब्द वेगवेगळे आहेत. नियमी, निवारी 2 वेगवेगळे शब्द. आणि कवनी या व्यापारी राहते तेही नेने. शब्द कसा वापरला, ज्याप्रमाणे दीपू ठेविला परिवरी, एखाद्या कट्ट्यावरती घरात ठेवलेला दिवा जो असतो, तर तो कवना ते नियमी ना निवारी, कोणाला कोण्या कामासंबंधी काय सांगत नाही किंवा त्याचं निवारण सुद्धा करत नाही. म्हणजे झालेल्या घटनेचं सारवासारवही करत नाही आणि एखादी घटना घडावी म्हणून त्यासाठी प्रवृत्त पण करत नाही. कोण? घरातला दिवा. किती सुंदर उदाहरण आहे बघा. आपण बल्ब लावलेला असतो, तो बल्ब काय करतो काय सांगा बघू? काय करत नाही. नियमी ना निवारी, कुठला नियम सुद्धा घरामध्ये करत नाही. आता माझा प्रकाश सुरू झालेला आहे, सर्वांनी असं करा, असं तो काही सांगत नाही. संध्याकाळची वेळ झाली, माझ्या प्रकाशामध्ये आता रामरक्षाचा अभ्यास करा, रामरक्षाचं पठण करा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा, शुभं करोती म्हणा, असं तो काहीही म्हणत नाही. आणि कोण घरात भांडायला लागली तर तो दिवा म्हणत नाही, हा आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, आता भांडण करू नका, असं म्हणत नाही. किती सुंदर दृष्टांत आहे बघा. हा दिवा जो आहे, जसा दिवा आहे तसा उदासीनाची या परी, वरती ओवी आपण बघितलेलीच आहे, असा उदासीन राहतो दिवा. जसा घरातल्या सगळ्या नियमाबद्दल आणि त्याच्या सगळ्या पसाऱ्याबद्दल निवांत असतो. काय सगळा घरभर पसारा मांडलाय म्हणून दिवा म्हणत नाही, जरा पसारा होणार, माझा प्रकाश तुम्हाला व्यवस्थित जर घ्यायचा असेल तर हे सगळं बाजूला काढा, नाहीतर माझा प्रकाश तुम्हाला मिळणार नाही, असं करू नका, असं करा, असं काही म्हणत नाही. नियमी, निवारी शब्दाचा अर्थ आहे काय जे घडलेलं असते त्या घडलेल्यावरती सुद्धा त्याचं निवारण ते करत बसत नाही. आणि कवनी व्यापारी, आणि कोणता उद्योग कोण करत आहे ते सुद्धा जाणत नाही. घरामधला दिवा जो असतो तसा कोणताच व्यवहार सुरू करीत नाही किंवा थांबवत नाही, किंवा कोणता व्यवहार करते हे दिव्याला माहीत नसतं. सत्कर्म समजा चाललेले आहेत, पूजा अर्चा घरामध्ये चाललेले आहेत, ज्ञानेश्वरीचं पठण चालू आहे, पारायण चालू आहे, ह्या सत्कर्माला तो प्रोत्साहनही देत नाही, दिवा म्हणत नाही आता ज्ञानेश्वरीचं पारायण करा. किंवा एखादं निंद्य कर्म घरामध्ये चालू आहे, चाड्या करायला घरामध्ये चालू आहे, घरामध्ये भांडणं चालू आहे, कुणाची तरी निंदा चालू आहे, आळे ती निंदा करू नका, निंदा करणं पाप आहे, असं सुद्धा म्हणत नाही. त्यामुळं देव आपल्याला पुण्य कर्म करायसाठी आणि पाप करण्यासाठी प्रवृत्त करत नाही. लांबची गोष्ट प्रकृतीची सोडाच. प्रकृतीला जसं तो आज्ञा देत नाही की ह्या गोष्टी तू कर आणि ह्या गोष्टी करू नको, तर प्रकृती काय करते, अधीन असते त्याच्या, पण तिच्या स्वभाव गुणाप्रमाणे ती उत्पत्ती स्थिती लय करते. तिच्यामध्ये पंचमहाभूत आहेत ना,
आणि पंचमहाभूताची खळबळ झाली, त्याला पंचकरण आपण म्हणतो, आणि त्यातून जीवसृष्टीची निर्मिती होते. ती तरी बिचारी काय करेल सांगा? बिचारी दोन अर्थानं. कोणती बघा, तर जीवाची जी कर्म असतात ना, ती कर्म भोगायला काहीतरी जागा पाहिजे ना. ती जागा प्रकृती उपलब्ध करून देते, ती म्हणून ती बिचारी. ती काय करेल सांगा? आणि दुसरी गोष्ट, ती भगवंताच्या अधीन आहे, तिचं स्वतःचं काय चालतंय का? नाही, म्हणून बिचारी आहे ती. तसा विचार इथं मांडलेला असताना दिवा जसा काय करतो, सगळ्या घरातले कुठलेही निवारण करत नाही आणि कशाचे नियम पण लावत नाही. मी संध्याकाळ झाली, दिवा लागला की माझ्या प्रकाशामध्ये अमुकच करा, अमुक करू नका असं कधीही म्हणत नाही. पुण्य करा, पाप करू नका असं म्हणत नाही. पाप करा, पुण्य करू नका असंही म्हणत नाही, काहीच म्हणत नाही. किंवा त्यांच्या प्रकाशात निंदकर्मास कोणाला हरकत घेत नाही. किंवा त्याच्या प्रकाशात कोण चोरी करायला लागला, करा जाऊ म्हणते तो. भजन करायला लागला, भजन करा जाऊ. दिव्याला काय त्याचं घेणं देणं नसतं. असं प्रकृतीच्या बाबतीमध्ये तो बाजूला असतो. आपल्याला असं वागता येईल काय हो? वागता येईल. संतांनी या दृष्टीने विचार केलेला आहे. संत कधीही भांडत बसले नाही. इथं शब्द तोच आहे, नियमी. म्हणजे मला असंच म्हणायचं आहे, माझ्या मतासारखं व्हायला पाहिजे असं संत कधी आग्रहात बसले नाहीत. म्हणून शांतीचा अनुभव घेतात. दिवा शांतपणे तेवत असतो. त्याला कारण त्याला कोणी अडचण करत नाही, कारण त्याचा उपयोग करून घेतात दिव्याचा सगळी मंडळी. त्याला कोणी अडचण करत नाही. अडचण केली तर अंधार पडेल ना, म्हणून दिव्याच्या नादाला पण कोण लागत नाही. कारण दिवा अनिर्हेतुकपणाने सगळ्या जगाला उपकार करत असतो. परमात्मा तसाच आहे. संत तसेच असतात. कुठल्याही गोष्टीचा विरोध नाही कशाला, आणि कुठल्याही गोष्टीचा काय नाही, स्वीकार्य म्हणजे ग्राह्य आणि त्याज्य या दोन्ही गोष्टीपासून बाजूला राहणं, आणि मधला भाग उपेक्ष, त्या उपेक्षाचा स्वीकार करणं आपल्यासाठी सुद्धा प्रपंचामध्ये गरजेचं आहे. आपण हा धडा घ्यावाच भगवंताचा. भगवंत म्हणतात मी उपेक्ष करतो सगळं. उपेक्ष करतो म्हणजे उपेक्षा किंवा त्याची टिंगल टवाळी अशा अर्थानं उपेक्ष शब्द नाही बरं का. उपेक्ष शब्दाचा अर्थ आहे उदासीनवत शब्द वापरला आपल्या श्लोकामध्ये. उदासीनवत म्हणजे काय, तर कुठल्याही कर्तव्य कर्मापकडून ती कर्तव्य आहेत माझी म्हणून त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता निष्कामपणाने जगत राहणं आणि कार्य करत राहणं याला उदासीनता म्हणतात. काम टाकून देण्याला उदासीन म्हणत नाही. कंटाळा करणं याला उदासीनता म्हणत नाही. नैराश्य याला उदासीनता म्हणत नाही. तर उदासीनता म्हणजे उत्साहानं काम करून त्या कामाचा मोबदलाचा विचार न करणं, फळाची इच्छा न करणं, फळाचा तिरस्कार करणे नव्हे. ह्या ठिकाणी फार मर्म आहे बरं का. असे काही वैराग्यवान पुरुष असतात, काही असे असतात मंडळी की हे छे 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 हे घरात राहणं म्हणजे सगळं माझा सगळा परमार्थ बिघडून जाणार आहे. मला कुठेतरी जंगलातच जायला पाहिजे, मला असंच करायला पाहिजे. ते वैराग्य नव्हे, बाईलीच्या त्यागे वर्णन केले ना तुकोबारांनी. अभंग सुंदर आहे तो. कुठेतरी घराचा त्याग केला, कुठेतरी बायकापोरांचा त्याग केला म्हणजे वैराग्य आलं असा त्याचा अर्थ नाही. तर इथं वर्णन करतात जसा दिवा वागतो ना घरामध्ये तसं आपण प्रपंचामध्ये राहावं. काय चाललंय याच्याशी देणं घेणं नसावं. पण त्याच्या प्रकाशात चाललेलं असतं, पण तो त्याला मान द्यावाच लागतो. त्याला जे चाललेलं आहे ना सगळं जे घडामोडी चालू असतात घरातल्या, त्या दिव्याला स्मरून चालू असतात. त्यामुळे दिव्याचा द्वेष करून घरातल्यांना चालत नाही, लक्षात घ्या. कारण दिवा कारण नसताना विनाकारण उपकार करत असतो घरातल्या लोकांच्यावरती, असा दृष्टांत मार्मिक दृष्टांत देतात. त्यामुळं त्याज्य म्हणजे त्याच्याबद्दलचा तिटकारा, आणि स्वीकार्य जो कुठली गोष्ट आहे स्वीकार ज्याला आपण म्हणतो, तर स्वीकार म्हणजे आसक्ती. ह्या दोन्हीपासून जे बाजूला राहतात ते मधला जो टप्पा आहे उपेक्ष, म्हणजे उपेक्षा असली पाहिजे, उदासीनता असली पाहिजे. म्हणजे माझं देणं घेणं काही नाही, मी पाहुणा म्हणून आलेलो आहे या भूतलावरती, माझं या घटनेशी देणं घेणं काही नाही. जसा दिवा वागतो तशा पद्धतीनं. म्हणून दिवा कधी चांगल्या कर्माला प्रोत्साहन देत नाही आणि निंद कर्माला कधी हरकत घेत नाही.
त्याच्या प्रकाशात कुणी चोरी केली, चाडी केली, निंदा केली तरी तो म्हणत नाही माझा नियम आहे, त्या नियमात राहावा. किंवा कोण भजन केलं म्हणून तुम्हाला मी आशीर्वाद देतो, छान काम केलं माझ्या प्रकाशात, असं सुद्धा म्हणत नाही. त्याची त्याला जाणीवच नसते. तुकोबांचा तुकडा सुंदर आहे वा. दीपाची या अंगी नाही दुजा भाव, धनी चोर साव सारखीची. सुंदर तुकडा आहे बघा. दीपाची या अंगी नाही भेदभाव किंवा दुजाभाव, नाही दुजाभाव. काय दुजाभाव त्याच्याकडे नसतो. कुणासाठी? धनी चोर साव सारखीची. घरातला मालक तसाच, चोर आला तसाच, आणि एखादा सज्जन आला तर तशीच वागणूक तो दिवा देत असतो. काय देतच नाही, वागणूक देतोय कुठलं, गप्पच असतो तो, शांतपणे बघत बसलेला असतो. त्याला द्रष्टाभाव म्हणतात, साक्षी भाव म्हणतात. हा साक्षी भावानं जगाची निर्मिती देव करतो. मी केले असं म्हणत नाही आणि मी मोडली असंही म्हणत नाही, मी करतो असंही म्हणत नाही, मी मोडतो असंही म्हणत नाही. म्हणजे धनी साव चोर शब्द वापरला बघा तुकोबाने. साव म्हणजे सज्जन आणि चोर म्हणजे चोर, निंद्य काम करणारा, वाईट काम कृत्य करणारा एखादा मनुष्य. आणि धनी म्हणजे घरातला मालक. घरातल्या मालकाला कधी असं म्हणत नाही, निवांत असते ते दिवा, काय म्हणत नाही. मालक आला की मोठा प्रकाश पडतोय, चोर आला की अरे चोर आलाय आता जरासा अंधार करूया, असा दिवा म्हणत नाही. किती उदासीनता आहे दिव्याची बघा. एवढी उदासीनता जर आपल्या आयुष्यात आपण जर आणायला लागलो, एवढी नसे ना दिव्यासारखी, तर थोडीफार तरी असू दे. बारीक सारीक गोष्टीकडे दुर्लक्ष करायला आपण शिकायला पाहिजे. बारीक सारीक गोष्टी ऐकलेल्या बोललेल्या सोडायला शिकलो पाहिजे. आपण पाठीमागं सोडत जावं आणि पुढे पुढे वाटचाल करावी. पाठीमागचं आठवायला लागलो, चांगलं किंवा वाईट, तरी सुद्धा आपल्या पुढच्या मार्गामध्ये तिचे अडथळे बनत असतात. म्हणून मागच्या गोष्टीचा सगळ्याची उपेक्षा करून टाकावी. उपेक्षा असावी. उपेक्षा म्हणजे त्याग करून टाकायचं. बरं, त्याला त्याग म्हणा किंवा काय म्हणा, त्याग पण नाही आणि स्वीकार पण नाही. ते घ्यायचंही नाही आणि सोडायचंही नाही. ह्या अशी गोष्टमध्ये आपण जर मग विचार करत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला एक वेगळ्या प्रकारची शांती परमात्मा आपल्या बाबतीत सांगतात. परमात्म्याची भूमिका यामध्ये सांगितलेली आहे, दिव्यासारखी आहे. मात्र प्रकृती म्हणजे घर, घरात ज्या घडणाऱ्या घटना आहेत ते जीव ती कामं करत असतात. प्रकृती घर आहे आणि दिवा परमात्मा आहे या दृष्टांतामध्ये. त्यामुळे हा मुद्दा जर लक्षात घेतला आपण तर दिव्यासारखं जगणं आपल्याला जमते का बघायला पाहिजे. तेवत तरी राहायचं, चिडून अंधार करायचा नाही, चिडून कुणाच्या मार्गात अडथळा बनायचं नाही. किती वर्ष सांगतोय काय, यांना कळतच नाही पण सांगायचं बंद करायचं नाही, शिकवायचं बंद करायचं नाही, शिकवत राहायचं. ऐकावं असा हट्ट करायचा नाही. फार मुद्दा महत्वाचा आहे. शिकवत राहायचं पण ऐकावंच शिकवलेलं असा हट्ट करायचा नाही. शिकवणं म्हणजे तेवत राहणं आणि हट्ट करणं म्हणजे अंधार करणं. नाही माझं ऐकतच नाही ना, उद्यापासून तुम्हाला शिकवतच नाही, उद्यापासून प्रवचनच करायची बंद करतात. कोण लोक ऐकतात व कशाला ऐकायचं, कशाला बोलायचं, कोण ऐकते. आता हा जर विचार जर केला तर जी परंपरा आहे, गुरु शिष्य परंपरा जी आहे सगळी खंडित होईल. म्हणून भगवंत अनादी काळापासून मार्गदर्शन करत आले. लोकांनी ऐकलं नाही हा भाग वेगळा. राम आले, कृष्ण आले, आणखीन सगळे अवतार होऊन गेले, कुणाचंही ऐकायला नाही. मोठमोठे ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव महाराज यांच्यासारखे समर्थ, यांच्यासारखे फार दिग्गज संत येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं, पुन्हाचे लोकांनी ऐकलेलं नाही. मग ऐकलं नाही म्हणून त्यांनी सांगायचं बंद केलेलं नाही. बरं काय, हाच संतांचा दुर्मिळ एक वैशिष्ट्य असं आहे की जे आपल्याला इतरत्र सापडत नाही. वेगळा स्वभाव आहे की ते काय करतात ना ते त्यांचं ते करू द्या. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. उपकार करायची भाषा असते. दिवा तसंच काम करतो घरातला. तो काम करतो, माझं काम मी करायला लागलोय, दुसरे काय करतात ह्याच्यामध्ये मी लक्ष घालत नाही. चोरी करते कोण तेही मी विचारत नाही, भजन कोण करते घरामध्ये तेही विचारत नाही. फार सुंदर दृष्टांत माऊलीने दिला आहे. अजून आपणही सगळ्यांनी चिंतन करूया त्याच्यावरती, कारण त्या दृष्टांतामध्ये खूप गूढ, माझ्या जीवनाचं गूढ जे आहे ते दडलेलं आहे. बरं काय, सुखाची गुरुकिल्ली त्यामध्ये आहे.
जर आपल्याला सुख पाहिजे असेल ना, तर या वावड्या वेगळ्या उचापती ज्या आहेत त्या आपल्याला थांबवता आला पाहिजे. नाही जमलं दिव्यासारखं तर दिव्यासारखं नसू दे, पण दिव्या समान काहीतरी दुसरं आपल्याला जेवढं जमते त्यासारखी दिव्याकडून काहीतरी गुण घ्यावा. आणि एखाद्या गुणानं युक्त राहिलो आपण तर आपलं जगाबद्दलचा तिरस्कारही संपेल आणि जगाबद्दलची आसक्ती पण संपेल. त्याला द्वेष आणि राग म्हणतात. आणि द्वेष आणि राग संपले ना तर जे काम जो आहे तो काम सुद्धा संपून जाईल. त्यामुळे काम, राग, द्वेष हे तिन्ही जे आहेत, काम येश, क्रोध येश, रजोगुण समद्भाव शब्द वापरतात भगवंत. यातूनच सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून मी विचारपूर्वक त्याग केला पाहिजे. तर त्याग ह्या गोष्टीचा की ज्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही त्याच्यामध्ये गुंतणं सोडून देणं, किंवा पुन्हा ती गुंतत नाही. घरामध्ये असणारी चांगली माणसं त्यांच्यावर तो प्रेम करत नाही. आणि घरामध्ये असणारे लुच्ची माणसं आहेत, चोर आहेत, त्यांचाही ते द्वेष करत नाहीत. संतांचं एक वेगळं वैशिष्ट्य या आपल्या ओवीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. परमात्मा या दृष्टीने विचार करतो, दिव्यासारखा राहतो आणि प्रकृतीतल्या घटनाकडं उपेक्ष बुद्धीनं पाहतो. त्यांचा मत्सर द्वेष करत नाही आणि त्यांच्याबद्दल आसक्ती किंवा प्रेम सुद्धा नसतं. तो तैसा का साक्षीभूतो. देवा कसा असतो? साक्षीभूतो. ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतू तैसा भूतकर्मी अनासक्तो मी भूती असे. तीच ओवी आपण पुढे कंटिन्यू केली आहे बरं का. 128 आणि 129 बरोबर समान ओव्यात. तो जसा साक्षीभूत असतो. साक्षीभूत शब्दाचा अर्थ काय? आपण म्हणतोय तो साक्षीदार नव्हे बरं काय. तो प्रत्यक्ष दर्शनी, त्याला साक्षीदार म्हणतात आपल्या भाषेमध्ये. तो साक्षी नव्हे. असणं पण तिकडं दुर्लक्ष असणं, त्याच्यामध्ये गुंतून न राहणं याला साक्षीभाव म्हणतात. हा साक्षीभूत असतो दिवा. आणि घरातील ते ग्रह व्यापार जे चालू असतात, कामधंद्याकडे प्रवृत्ती होण्याला सामान्य प्रयोजक असतो. त्याप्रमाणे मी भूताच्या उत्पत्ती स्थिती लयाविषयी असंग असतो आणि भूतमात्रामध्ये साक्षी रूपाने राहतो. अगदी सामान्य पद्धतीने जे सर्वसामान्य घरातील व्यवहार जे सुरळीत चालावेत एवढा साक्षीभूत राहून दिवा कार्य करतो. घरातल्या व्यवहाराचा अडथळा आणत नाही. तसं प्रवृत्तीच्या कामामध्ये हा काही इंटरप्शन करत नाही बरं काय. आहे ते चालूच असतं आणि ती कामं पुढे चांगली चालावीत आणि म्हणून तो त्याला प्रेरणा पण देत नाही. ते आहे प्रकृती त्याच्या गुणानं करते. हा फक्त साक्षीभूत होऊन दिव्यासारखा ग्रह व्यापार पाहत असतो. म्हणजे गृह व्यापार शब्दाचा अर्थ प्रवृत्तीचे व्यापार पाहत असतो परमात्मा. दिवा जसा घरातले व्यापार पाहतो तसा परमात्मा साक्षीभूत होऊन त्या प्रकृतीतले व्यापार पाहत असतो. म्हणून त्या घरातलं एवढंच चालावं, तसं सृष्टीच्या घडामोडी चालाव्यात एवढीच अपेक्षा असते. दिवा काय करतो? घरातले व्यवहार सुरळीत चालावेत. आणि तसा परमात्मा काय करतो? सृष्टीतले व्यवहार व्यवस्थित चालावे. उन्हाळा पावसाळा व्यवस्थित व्हावा, सगळे ऋतू व्यवस्थित चालावेत, उदय अस्त सूर्याचा व्यवस्थित व्हावा, सगळे जे ग्रह आहेत त्याच्या कक्षेमध्ये चालावे. आकाशानं काय काम करावं ते त्याचं करावं, वायूनं वाहण्याचं काम करावं, पाण्यानं भिजवण्याचं काम करावं, अग्नीनं गरम करण्याचं काम करावं, त्यांचं त्याने करावं. ते त्यांना काय प्रोत्साहन देत नाही, त्यांच्या कामात अडथळा करत नाही. असा भगवंत आहे, परमात्मा आहे. म्हणून जाते नचत मामता आणि कर्मानी निबंधंती धनंजया उदासीन. हे उदासीन होऊन कसा कर्मात अडकेल सांगा बघतो. मग एखादा सामान्य साधकाने सुद्धा असं केलं. संतांचं सगळे गुण असेच आहेत. संत अडकले नाहीत त्यामुळं, संत भांडले नाहीत मायेशी त्यामुळं. सद्गुरू डॉक्टर काका आपले सांगतात की संतांनी मायेशी न भांडता मायेला जिंकली. आणि आपण सतत मायेशी म्हणजे प्रपंचाशी संघर्ष करून सुद्धा प्रपंचानं आमचा पराभव केला. आपण बघत राहतो आणि पराभूत होऊनच आपण मरतो. जीवनमुक्त झालेलेच अजिंक्य राहतात. पण आमच्यासारखे जीव जे आहेत ते पराभूत होऊन परत जन्माला येतात. पराभूत होऊन अस्वस्थता आणि वेदना आणि व्यथाच भोगत राहतात. संसारातल्या दुःख त्यांची पाठच सोडत नाही. कशामुळं? त्या मायेशी संघर्ष केल्यामुळे. मायेशी संघर्षही न करावा आणि मायेशी जुळवूनही घ्यायला जाऊ नये.
माया नाहीच अशा अवस्थेमध्ये राहावं. दिवा जसा विचारच करत नाही कुठल्या गोष्टीचा, तशा विचारानंतर जैसा मी साक्षीभूत म्हटलेलं आहे, जैसा का साक्षीभूत ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतू, ग्रहाच्या व्यापाराला फक्त त्याच्या प्रवृत्ती चालाव्यात, त्याचं मूळ काम आहे ते चालावं घरातलं, एवढ्यासाठीच तो फक्त मदत करतो, अन्य काय करत नाही. तैसा भूतकर्मी अनासक्तो, तसा मी अनासक्त आहे. भूतसृष्टीच्या निर्मितीमध्ये मी असा अनासक्त आहे की महाभूताचा आधार म्हणून त्याच्या कार्यात मी रस घेत नाही. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय याविषयी उदासीन असतो आणि भूत मात्रामध्ये साक्षी रूपाने राहतो. साक्षी म्हणजे काय, बाजूला राहून आधार देणं, आश्रय करणं, एवढंच काम करतो. परमात्मा दिव्याप्रमाणे जगताच्या व्यवहारामध्ये अगदी अलिप्त असतो. भूतकर्मी अनासक्तू एकदम अलिप्त असतो, उदासीन असतो. म्हणजे अनासक्त आणि आसक्तीरहित असणं ही गोष्ट भगवंताच्या कृतीतून आपल्याला शिकण्यासारखी आहे बरं का. तसं आकाश जसं उदासीन असतं, आकाशाचा दृष्टांत देतात बघा. आकाश उदासीन असतं, काही करत नाही बघा, व्यापक आहे, सगळीकडे आहे, त्यामुळे ते हलतही नाही आणि डुलतही नाही. आणि कुणाचं कार्य काय चाललेलं आहे ना तिकडेही बघत नाही. म्हणजे सृष्टीमध्ये काय घडामोडी चालू आहेत त्यापासून ते पूर्ण अलिप्त असतं. धो 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 पाऊस लागायला लागला आहे म्हणून आकाश काय भिजत नाही, किंवा आकाश मी म्हणत नाही इतका कशाला लागतोस पावसाला म्हणत नाही. किंवा अगदी उष्णतेची लाट आली आणि 50च्या पलीकडे जरी तापमान गेलं किंवा सृष्टी जळली समजा, धरून चालेल आपण, सगळ्या सृष्टीची राखरांगोळी झाली तरी आकाशावरती परिणाम होत नाही. कसं आकाश अलिप्त असते बघा. आता एवढा अलिप्त आपल्याला राहता आलं नाही तर थोडी तरी अलिप्तता स्वीकारून संसार करावा, थोडी तरी अनासक्ती ठेवून प्रपंचात वावरावं. ही संतांची क्लुप्ती आहे, म्हणजे वागण्याची एक पद्धत आहे, किल्ली आहे सुखी राहण्याची. सुखी राहण्याची किल्ली म्हणजे दुर्लक्ष करणे, उपेक्षा करणे, मी काय ऐकलं नाही असं म्हणणे, मी काय पाहिलं नाही असं म्हणणे, आणि पाहून प्रतिक्रिया न देणं म्हणजे अलिप्त राहणं, ऐकून प्रतिक्रिया न देणं म्हणजे अलिप्त राहणं आहे. ऐकावं, सोडून द्यावं, बोलावं, ऐकून बोलले, कोणतरी कुणाच्याकडून तरी ऐकलं तर सोडून दिलं, पाहावं आणि सोडून द्यावं. कुणावर परिणाम होईल काय, काही नाही. जे काही करत आहेत त्यांच्यावर परिणाम होईल. सोडून देणारा आनंदातच राहणार ना, दुर्लक्ष करणारा, कारण त्याचा विचार त्याच्या डोक्यात नसतोय. हे ना ऐकलेलं आहे ते विसरून गेला. तुकोबा म्हणतात ना, बरं आहे ते कान जातात योग्य वेळी, ठरलेल्या वेळ आहे त्यावेळी दृष्टी कमी येते. 70 नंतर 75 नंतर कान कमी व्हायला लागतात का. आता ऐकून बस झालं, आता ऐकायचं किती ऐकायचं, आणि ऐकून ऐकून प्रतिक्रिया देण्यामध्ये आता तुमचं जीवनमान हे टिकण्यासारखं नाही. आता तुम्ही वृद्ध झाला हे सांगण्यासाठी जणू काय डोळे जातात, जिभेची चव जाते, नंतर नाकाला येणारा वास कमी व्हायला लागतो, डोळ्याची दृष्टी कमी व्हायला लागते, कानानं दिसणं कानानं ऐकणं कमी व्हायला लागतं. किती गोष्टी चांगल्या आहेत बघा, मजेशीर आहेत की नाही सगळ्या गोष्टी. मग आपण त्याच्याबद्दल तक्रार काय करतो, काय हो आता मला दिसतंय कुठं, काय हो मला काय ऐकूच येत नाही, असं जे आपण तक्रारी करतो ते तक्रारी उलट नसाव्यात. ऐकू येत नाही, बरं झालं, गेली 70 वर्ष ऐकून काय झालं, माझं काय केलं मी, काहीच केलेलं नसतं. 70 वर्ष सृष्टी पाहिली, काय केलं पाहून, काय केलेलं नाही. एवढं दिसावं की आपण खातोय काय आणि माणसं कोण आहे दिसलं पुरेस आहे. त्या दिसण्याचे अर्थ काढण्यामध्ये आपलं आयुष्य वाया गेलं, ऐकण्याचे अर्थ काढण्यामध्ये आयुष्य वाया गेलं. ऐकावं पण ऐकण्याच्या अर्थापर्यंत जाऊ नये. आता हे पारमार्थिक श्रवणामध्ये लागू नये बरं काय. बरेच वेळा श्रोते असेच असतात, कीर्तनात आणि प्रवचनात बसलेले, ह्या गोष्टीशी आपलं काही देणं घेणंच नाही असा उदासीनापरी साक्षीभूत होऊन प्रवचन कीर्तन ऐकत असतात. असाही मुद्दा ह्यातला नाही बरं का. हा मुद्दा मुख्य आहे. आणि तो मुद्दा कोणता, तर त्या ठिकाणी साक्षीभूत होणं म्हणजे या सगळ्या उचापतीपासून, या सगळ्या खटाटोपापासून बाजूला स्वतःला काढणं. आणि स्वतःला बाजूला काढण्याचं एक चांगलं साधन संतांनी आपल्याला दिलेलं आहे, आणि ते म्हणजे नामस्मरण करत राहणे. भगवंताला आठवायचं, तू कसा आहे, मला तसं राहता येईल का उदासीनासारखं आणि अनासक्त वृत्तीनं, हा संसार मला करता येईल का.
केला ना बऱ्याच लोकांनी, शक्य करून दाखवलं. ते भांडले नाहीत कुणाशी, कुणाला विरोध केला नाही त्याने, पण विरोध न करता सुद्धा ते मात्र अजिंक्य ठरले. आणि आम्ही विरोध करून संघर्षामधून माझा स्वतःचाच ऱ्हास करून घेतला. दुसरं काय केलेलं असतं सांगा बघू? काहीच नसतं. ऐकावं आणि सोडून द्यावं, पाहावं आणि सोडून द्यावं, स्पर्श करावं आणि आठवू नये, चाखावं आणि विसरून जावं. पुऱ्या खाल्ल्या, बासुंदी खाली, किती वर्ष आठवतोस? सोडून दे ना. आठवायचं बंद करायला पाहिजे आता. याला उपेक्ष बुद्धी म्हणायची, याला दिव्यासारखं राहणं म्हणायचं. ही गोष्ट ज्याला साधली त्यानं प्रपंचाला जिंकलं. आणि ही गोष्ट बहुतेकांना आम्हाला साधत नाही, म्हणून आम्ही हारतो. ज्ञानदेव माऊली किंवा तुकोबा, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी, ही जी उदाहरणं आपल्याकडे आहेत ज्वलंत, आमचे सद्गुरू डॉक्टर काका, ही ज्वलंत उदाहरणं आपल्या समोर आहेत की ज्यांनी संसाराला जिंकलेला आहे. आपण बघतो त्याने किती जिंकलेला आहे आणि कसे स्वार झालेले आहेत त्याच्यावरती. या ठिकाणी विचार करण्यासारखा मुद्दा तोच आहे की यामध्ये सर्वसामान्यपणाने घरातले व्यवहार चालावे इतकाच दिवा मदतनीस होतो. तो मदतनीस होतो, आधार बनतो, आश्रय बनतो. त्यामुळं जसं आकाश आहे, आकाशाचं उदाहरण आपण घेत होतो, सोसाट्याचा वारा सुटला, तुफानी लाटा जरी समुद्रामध्ये उसळल्या किंवा जगाचा ऱ्हास व्हायला लागला तरी आकाशावरती काही त्या आकाशाशी परिणाम होत नाही. व्यापक आणि उदास जैसे का आकाश. आपलं 12व्या अध्यायामध्ये आकाशाचं उदाहरण देताना म्हणजे साधू पुरुषांची लक्षणं सांगताना त्यामध्ये व्यापक आणि उदास जैसे का आकाश असं वर्णन माऊली करतात. त्यांचं व्यापक असतं, सगळं त्याला माहीत असते, पण माहीत असून त्याची नोंद ठेवत नाही. काय मुद्दा बघा? सगळं माहीत असतं. व्यापक आहे म्हणजे सगळं माहीत असणार का नाही? असणार. व्यापकत्वामुळं सगळं माहीत आहे. माझ्या हृदयामध्ये राम आहे, मग माझे दुर्गुण सुदगुण देवाला माहिती होणार का नाही? आतच बसलाय तो. आत बसून माझं सगळं त्याला बघता येतं. तसा प्रकार आहे तो. तर व्यापक असल्यामुळे आकाशाला सगळं कळतं, पण त्याच्या नोंदी ठेवत नाही. नोंदीमुळं वयात भरतात आणि वया बोजड होतात. नोंदीमुळं स्मरणशक्ती फुल होते. म्हणून डिलीट करायला शिकायचं. डिलीट करायला. संध्याकाळी आपण आलेले काहीतरी बोगस मॅसेज असतात ना, जवळजवळ 99% असतात. ते सगळे कसे डिलीट करतोय बघा आपण. पट 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 डिलीट करून मोबाईलची मेमरी रिकामी करतो. मोबाईल हलका होतो आणि शांततेचा श्वास घेतो. आपल्याला कळत नाही, त्याला माहीत असेल मोबाईलला. आपली अवस्था तशीच आहे. दिवसभर घडलेल्या प्रसंगाला डिलीट मारता आलं पाहिजे. आणि ज्या काही गोष्टी आहेत या संतांनी सांगितलेल्या आहेत त्याला सेव्हही करता आल्या पाहिजे. म्हणजे डिलीट करणं आणि सेव्ह करणं हे दोन्ही गोष्टी आहेत. सेव्ह कमी करावं, डिलीटच जास्त करावं. कारण डिलीट करणं, कारण घडणाऱ्या गोष्टी बऱ्याचशा अशा आहेत की ज्या डिलीटच कराव्या लागतात. सेव्ह करायसारखं काय आहे? सकाळी उठून बाहेर फिरायला जा, दवाखान्यात जा, रस्त्याला जा, गाडीत फिरा, प्रवास करा, विमानातून प्रवास करा, परदेशात जा, शेतात जा, कामावर नोकरीवर जा. सगळ्या गोष्टीच्या घडामोडी डिलीट करण्यासारख्याच आहे असा रोजचा आपला अनुभव आहे. तरी पण आपण त्या घेऊन ते बोज डोक्यावर ओझं घेऊन वावरत असतो आणि कळतो की मी प्रपंच मला त्रास देतो, संसार दुःखरूप आहे. अजिबात नाही. मी त्याला योग्य वेळी या दिव्यासारखं वागत नाही. आणि म्हणून या भूतसृष्टीच्या घडामोडीमध्ये आकाश जसं व्यापक असून सुद्धा उदास राहतं, उदासीनाच्या प्रमाणात असतं, तसं सर्व ऋतूमध्ये आकाश तटस्थ असतं. थंडीनं कुडकुडत नाही, पावसानं भिजत नाही, की उष्णतेनं करपून जात नाही. आकाशाचा हा गुण आहे. आकाशाला रंग आहे म्हणतात, ही माझी कल्पना आहे. आकाशाला रंगच नाही. आकाश निळं दिसतं. कुठं दिसतं? मी म्हणतोय विमानापर्यंत आपण बघतो आकाश निळा आहे, पण विमानात बसल्यावर सुद्धा वरचं आकाश परत दुसरं. निळाई ही त्या अवकाशाचं लांबून दिसलेली एक कल्पना आहे माझी. पाणी सुद्धा निळच दिसतं ना. बरेच जण म्हणतात तो निळासारखा निळा सावळा आहे, आणि तो निळा सावळा असल्यामुळं त्याचंच प्रतिबिंब वरती पडलेलं आहे म्हणून आकाश निळं दिसतं. समुद्राचं पाणी निळं दिसतं कारण तो भगवान निळा सावळा आहे, त्याचं ते प्रतिबिंब आहे. पण खरं आहे काय ते? विचार केल्यानंतर आपल्याला पटलं, आकाशाला रंग नाही, आकाशाला वास नाही,
आकाशामध्ये कुठलेही लिप्त होण्यासारखा कुठलाही घटक नाही. तसा परमात्मा आहे. परमात्मा शांतपणे आकाश जसे सगळे ऋतू पाहतो, पण ऋतूमध्ये असतो. आकाश असतं प्रत्येकमध्ये, कारण ते व्यापक आहे. प्रत्येक ठिकाणी आकाश असतं, पण ऋतू कुठला मात्र किंवा वायू मात्र कुठला त्या आकाशाला बाधित करू शकत नाही. आकाश ते आकाशच राहतं. कोणताही रंग आकाशाचा बेरंग करू शकत नाही, कारण आकाशाला रंगच नाही, म्हणजे त्याला कुठलाही रंग नाही. त्यामुळे कुठल्या द्वेष, आसक्ती, काम, क्रोधापासून हे जसं आकाश अत्यंत परावृत्त असतं तसं आपणही असावं. भगवंत तसे असतात आणि सृष्टीची निर्मिती करतात. आकाशाच्या सत्तेवर किंवा आकाशाच्या साक्षीनं जसं सगळं घडतं. दिव्याच्या साक्षीनं घरातले व्यापार घडतात, आकाशाच्या साक्षीनं सृष्टीतले व्यापार घडतात. पण आकाश जसं व्यापक असून सुद्धा उदास असतं, तसं आपण आतमध्ये राहावं पण त्यातमध्ये घुसू नये. काय उलट सुलट आहे सगळं. त्यातमध्ये असावं आणि असून सुद्धा पाय माझा मोकळा, रंगून रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. अशी अवस्था असे आपल्याला भोगता येते का बघायला पाहिजे. म्हणजे असंग साक्षी, त्यामुळे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावरती होत नाही, कारण हे सगळं मायेचे कार्याच्या अतीत आहे. भगवंत कुठं आहे? मायेच्या पलीकडं आहे. म्हणून माया त्याला बाधित करू शकत नाही. प्रकृतीच्या पलीकडील भाव मागची उभी आपण बघितली होती. मी प्रकृतीच्या पलीकडं आहे, त्यामुळे प्रकृतीचं बंधन, कर्माचं बंधन मला पडत नाही. मी काय करतच नाही, त्यामुळे कर्मबंधन करायची काही गरज नाही. म्हणून अकर्ता अभोक्ता, त्यामुळं कोणतंही कर्मफळ मला नाही. मला कुठलंही बंधन विचलित करू शकत नाही, कारण सगळे व्यापार जे घडतात या त्रिगुणात्मक मायेमध्ये घडतात. त्रिगुणात्मक मायेच्या बाहेर कुठलाही व्यापार घडत नाही, कारण त्रिगुणामध्ये गुणानं युक्त होऊन ते गुणासारखे वागत राहतात. जीव, सगळी सृष्टी गुणासारखे आहे, पण गुणासारखे आहे म्हणूनच असार आहे, त्रिगुणासार. पण आसार असलेल्या सृष्टीतून बाहेर पडणं आणि सारभूत असलेल्या निर्गुण ते सार, त्रिगुण असार निर्गुण ते सार, सारासार विचार हरिपाठ. माऊलींच्या हरिपाठामध्ये तिसराच अभंग आहे. ह्या सार आणि असाराच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. म्हणजे भगवंत गुणातीत असतो. म्हणजे तो काय म्हणतेला आहे, गुणरहित म्हणता येत नाही आणि गुणासहित गुणवान म्हणता येत नाही आणि गुणरहित म्हणता येत नाही. म्हणजे गुण नाहीत त्याच्याकडे असंही म्हणता येत नाही आणि गुण त्याच्यात आहेत असंही म्हणता येत नाही. म्हणूनच मधला शब्द निर्गुण काढलेला आहे. त्यात माऊलींनी अगुण एक शब्द घातलेला आहे हरिपाठामध्ये. निर्गुणाचे पलीकडचं अगुण आहे. असा अगुण असलेला परमात्मा सृष्टीमधल्या घडामोडीपासून पूर्ण अलिप्त असतो. म्हणून भगवंत केवळ कर्तव्य भावाने काम करतात, म्हणून त्याला लेप लागत नाही. जसा एखादा न्यायाधीश असतो ना, तो न्यायाधीश शिक्षा देताना त्या न्यायाधीशाला त्या आरोपाची ओळख सुद्धा नसते. त्याची फक्त एक हिस्ट्री त्याच्याकडे असते, त्यानं कुठले कुठले गुन्हे केले आणि या गुन्ह्याला या संहितेमध्ये कायद्याप्रमाणे कोणते कोणते शिक्षा आहे त्याचा विचार करून तो शिक्षा देतो. आणि त्याला फाशी झाली म्हणून काय रडत बसत नाही. अशा 10 फाश्या होत्यात, पण तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचा गुन्हेगारीचं लेबल लावलं जात नाही. एखाद्या न्यायाधीशाच्या कालावधीत जर त्या न्यायाधीशाने एक 7-8 जणांना फाशीवर दिला असेल तर तो खुनी ठरत नाही. तसा परमात्मा कुठं काहीतरी करतो किंवा काहीतरी ऍक्सिडेंट घडाले, तेव्हा तुझ्या दर्शनाला आम्ही सगळेजण गेलो होतो आणि आमचा ऍक्सिडेंट कसा झाला, त्याच्याशी काही संबंधच नसतो ना. आपल्या आपल्या गुणानं आपण काहीतरी करत असतो, आपल्या प्रारब्धानं आपलं चालू असतं. आणि त्यामुळं जर डॉक्टर किती शस्त्रक्रिया करतात सांगा, फाडतात म्हणून त्यांना जखमी केलं म्हणून काय शिक्षा कोण देते? उलट ते सन्माननीय ठरलेत, आदरणीय ठरतात. न्यायाधीश, डॉक्टर, वा 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 छान डॉक्टर ना, चांगलं फाडलं त्यानं. चांगलं फाडलं म्हणजे पोट चांगलं फाडलं बरं काय, का तर त्यानं चांगलं तर रोग बरा केला ना, रोग काढून टाकला. त्यामुळं गुन्हेगार म्हणत नाहीत त्याला, उलट त्याला पैसे मिळतात त्याचे, न्यायाधीशांना, डॉक्टरना. गंमत आहे की नाही? असा भगवंत असतो, अगदी अगदी बाजूला असतो. त्यामुळे अनासक्ती आणि उदासीनता ही लक्षणं आहेत की जीवाला मोठेपण प्राप्त करून देतात. जरा भगवंतापासून आपण बाजूला घेऊया बरं काय.
त्याची सगळी जीवसृष्टी आणि प्रकृती माझा प्रपंच. बरोबर आहे की नाही? मी त्या प्रपंचामध्ये असतो तसा तोही असतो प्रकृतीमध्ये. म्हणून मी प्रपंचामध्ये राहतो, तर मी प्रपंचामध्ये राहताना कसं राहावं, कुठल्याही प्रकारचं बंधन स्वीकारूच नाही, घेऊच नाही. कर्मबंधन राहायला नको पाहिजे. असलीच कर्म आपल्याकडून करता आली पाहिजेत. त्या ठिकाणी निष्कामताच असली पाहिजे. इच्छा बंधन करते, म्हणून इच्छेतून बाहेर पडावं. अपेक्षा बांधून ठेवतात, अपेक्षा विषयाचं चिंतन करायला लावतात. विषयाच्या चिंतनानं परत बंधन पडतं आणि बंधनामुळं जन्ममृत्यू. राहू दे जन्ममृत्यूचा विचार. माझी सुख दुःख मला टाळता येईना झाली, मला सुखी राहता येत नाही. माझा स्थायी भाव आनंदी आहे, तरी मला सुख शोधता येत नाही किंवा कळत नाही. का कळत नाही याचा विचार असा आपल्याला करावा लागेल. त्यामुळं 129 माऊली बोलतात, तो जैसा साक्षीभूत ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतो तैसा भूतकर्मी अनासक्त तुम्ही भूते असे. हा ऐश्वर्य योग आपल्याला कळला पाहिजे. बरं काय, कशासाठी कळायला पाहिजे? तर मी हे परमात्म्याचे गुण जे आहे संतांनी जसे उचलले तसे मला उचलता आले, तर अहम ब्रह्मास्मी याचा जप करावा लागणार नाही. ते पुन्हा पुन्हा वाचावं लागणार नाही. लोकांना पटवून द्यायची काही गरज पडणार नाही. म्हणजे माझं मलाच काय लागेल. म्हणून पुढे जाऊन ते म्हणतात, हा विचार मी तुला किती वेळा सांगू. पुढच्या ओळीपासून ते सुरू होणार आहे आणि त्याचा विचार आपण पुढच्या चिंतनामध्ये बघणार आहोत. आत्ताचा हा श्लोक जो आहे 9 नंबरच्या श्लोकांचं आपण चिंतन, निरूपण जे आहे माऊलींचं ते संपवलेलं आहे. 7-8 ओळीमध्ये होतं ते. आता फार विचार हा अत्यंत मोलाचा आहे. आपण पुन्हा त्याच्यावर चिंतन करावं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी.